आमदार भीमराव केराम माऊर यांनी सरकारने गेल्या 6 वर्षाच्या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांच्या उत्थानासाठी केलेल्या उपाययोजनांची देशवासियांना माहिती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेलं पत्र तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य पार पाडण्यासाठी आमदार भीमराव केराम यांनी 12 जून रोजी विश्राम भवनाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले। या पत्रकार परिषदेमध्ये कोरोनाचा उपाय रोखण्यात राज्य सरकार पूर्णतः अपयशी ठरल्याचा घणाघाती त्यांनी आरोप केला। तसेच या पत्रकार परिषदेमध्ये विविध मुद्द्यांवर सुद्धा त्यांनी प्रकाश टाकून आपले मत व्यक्त केले। सुमारे 3 महिन्याच्या कालावधीत सर्व व्यवहार पूर्णतः ठप्प झाल्याने मोडकळीस आलेल्या अर्थव्यवस्थेतून सावरण्यासाठी शेतकरी, कामगार, लघु उद्योग व मोठ्या व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांना धीर देऊन त्यांचा व्यवसाय सावरण्यासाठी 20 कोटी रुपये पॅकेज दिल्याची बाब त्या पत्रामध्ये नमूद केली आहे। या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा सरचिटणीस माधव पाटील उचेकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लघु उद्योगांना सावरण्यासाठी सुचविलेल्या उपाययोजनांची मुक्त कंठाने प्रशंसा केली। यथायोग्य जे काही मदत म्हणून करण्याची जबाबदारी होती ते सरकार म्हणून केंद्र सरकारने या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणजे राशन दुकानाच्या माध्यमातून रेग्युलरली आपल्या राजस्थानी दुकानाच्या माध्यमातून आपण धान्य पुरवठा त्या ठिकाणी करतो। त्याही व्यतिरिक्त आपण 5 किलो तांदूळ, 5 किलो गहू, डाळ, तेल अशा पद्धतीचे विनामूल्य वितरण आपल्या 16 लोकांनी मिळालं पाहिजे अशा पद्धतीचे केंद्र सरकारने निर्णय घेतल्यानुसार त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी राज्य सरकारच्या माध्यमातून होते आहे। आणि त्याच पद्धतीने अशा म्हणजे आर्थिक संकटामध्ये असताना सुद्धा राज्य जरी जबाबदारी स्वीकारत नसेल तर देशाच्या नेतृत्वाने जबाबदारी संपूर्ण देशवासियांचं त्या ठिकाणी त्यांनी स्वीकारलेलं आहे। मग जनधन योजनेच्या माध्यमातून आमच्या महिलांच्या सबलीकरणासाठी जी काही महत्त्वाकांक्षी योजना माननीय पंतप्रधानांनी त्यांना महिलांच्या समाधानाचे स्वप्न बघितले होते, जे खाते ओपन केले होते, त्या खात्यामध्ये सुद्धा 500 रुपये त्या ठिकाणी त्यांनी टाकून त्यांना आधार देण्याचं काम केलेलं आहे। या पत्रकार परिषदेस योगी श्याम बापू भारती महाराज, भाजपा नेते ॲडव्होकेट रमण जायभाये, तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येऊतकर, किनवट नगर पंचायतचे माजी उपाध्यक्ष अनिल तिरमनवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। आदी संदर्भात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। राजू दराडे, संजय घोगरे, अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।